नमस्कार. मी लाईफ कोच अमित मानव. आज 21 डिसेंबर. आजचा हा दिवस वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणजेच जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करतात. अवेकन माइंड्स कडून तुम्हा सर्वांना या वर्ल्ड मेडिटेशन डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2024 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा दिवस साजरा करण्याची अधिकृतपणे घोषणा केली. याला जगातील अनेक देशांनी साथ दिली आणि तो सर्वांच्या मनस्वीकृतीने स्वीकारला गेला. आणि मग त्यानुसार प्रत्येक वर्षी 21 डिसेंबर हा दिवस वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून साजरा करण्याचा हा निर्णय झाला. 21 डिसेंबर हा दिवस विंटर सॉल्स्टिस म्हणून ओळखला जातो. या दिवशी दिवस हा सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. यावरून हे लक्षात येतं की प्रकृती, निसर्ग स्वतःच आपल्याला एक संदेश देतो की थोडा वेळ थांबा, शांत व्हा आणि तुमच्या आतल्या जगाकडे मनाच्या नजरेनं पहा. ही वेळ म्हणजे केवळ बाह्य जग पाहण्याची नाही, तर अंतर्मुख होण्याची आहे, आपल्या आतमध्ये बघण्याची आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ध्यानाला फार प्राचीन परंपरा आहे. अनेक ऋषी मुनींनी ध्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त केले. भगवान गौतम बुद्ध, महावीर यांनी मानवी दुःख मुक्तीसाठी ध्यानाचा मार्ग सांगितला. आज हीच ध्यानाची परंपरा जागतिक स्तरावर स्वीकारली जाते. त्याचा खूप आनंद आहे. आज आपण पाहतो बहुतांशी लोकांचे दैनंदिन जीवन हे खूपच धावपळीचं बनलं आहे, तणावपूर्ण बनलंय. सतत मानसिक ताण, चिडचिड, राग, भीती, निराशा, वेगवेगळ्या प्रकारचे दुःख यामुळे मानवी आयुष्य निरस बनत चाललंय. त्यामुळे ध्यान ही फक्त आता एक आध्यात्मिक साधना नाही, तर ती एक मानसिक आणि भावनिक आरोग्याची अत्यंत महत्वाची अशी गरज बनली. आपण जर थोडा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की मेडिटेशनचे म्हणजेच ध्यानाचे अनेक लाभ आहेत, अनेक फायदे आहेत. मानसिक आणि भावनिक व्यवस्थापन करता येतेच, त्यासोबतच शारीरिक स्वास्थ्य, भौतिक आणि आर्थिक प्रगतीसाठी देखील ध्यान ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच केवळ आजच्या दिवशीच ध्यान न करता आपण ते दररोज करायला हवं आणि ते दररोज करूया. तेव्हा आजच्या या दिवसाचे महत्व ओळखून वर्ल्ड मेडिटेशन डे या दिवशी आपण थोडा वेळ ध्यानाचा सराव करूया. आता मी तुम्हाला सूचना देत राहीन, त्या प्रकारे ध्यान करा. ध्यानासाठी तुम्ही आता जिथे आहात तिथे, म्हणजे घरी असाल तर तुम्ही जमिनीवरती बसू शकाल किंवा खुर्चीमध्ये देखील तुम्ही बसू शकता. ध्यानासाठी असे विशिष्ट बैठकच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, सुयोग्य वाटेल अशा प्रकारची बैठक तुम्ही घेऊ शकता. आता मी असं गृहीत धरतो की तुम्ही खुर्चीमध्ये ध्यानासाठी बसलेला आहात. जर तुम्ही चष्मा वापरत असाल तर चष्मा काढून बाजूला ठेवा. तुमचे दोन्ही पाय जमिनीला समांतर, तुमचे दोन्ही हात आता गुडघ्यांवरती ठेवा. नजर समोर राहू द्या. पाठीचा कणा, मान एका सरळ रेषेत स्ट्रेट राहू द्या. एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्या आणि उच्छ्वास हळूहळू बाहेर सोडा. आता अलगदपणे, हळुवारपणे आपले दोन्ही डोळे बंद करायचे. हळूहळू आपले दोन्ही डोळे बंद करायचे. एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्या आणि उच्छ्वास हळूहळू बाहेर सोडा. एक वेळ पुन्हा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या आणि उच्छ्वास हळूहळू बाहेर सोडा. एक वेळ पुन्हा दीर्घ श्वास आतमध्ये घ्या. श्वास हळूहळू
आता आपलं संपूर्ण लक्ष केवळ नैसर्गिक श्वासांवरती. आपलं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या नॅचरल, नैसर्गिक, आतमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासांवरती. श्वास येतो आहे आणि श्वास बाहेर जातो आहे. आपलं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या नैसर्गिक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. आतमध्ये येणारा प्रत्येक श्वास आणि बाहेर जाणारा प्रत्येक उच्छ्वास तुम्हाला कम्फर्टेबल करतो आहे, स्थिर करतो आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर तुमचं संपूर्ण शरीर तणावमुक्त होत आहे, तणावरहित होत आहे. डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत तुमचं संपूर्ण शरीर आता रिलॅक्स झालेलं आहे. मान सरळ आहे, दोन्ही खांदे सरळ आहेत, दोन्ही हात तुमच्या गुडघ्यांवरती आहे. कंबर, दोन्ही पाय, पायांची बोटे, असं डोक्यापासून पायाच्या बोटांच्या पर्यंत शरीराचे सर्व अवयव रिलॅक्स आहेत, तणावरहित आहेत. तुमचं संपूर्ण लक्ष नैसर्गिक श्वासांवरती. आतमध्ये येणारा श्वास आणि बाहेर जाणारा उच्छ्वास याच्याकडे मनाच्या नजरेने आपण पाहतो आहोत. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास आपण अनुभवतो आहोत, मनाच्या नजरेने बघतो. काही वेळेला तुमच्या मनामध्ये काही विचार येत असतील, तुमचं मन त्या विचारांच्या मागे धावत असेल. व्यक्ती, वस्तू, घटना, विविध विचार यांच्या मागे तुमचं मन जात असेल. तसं झाल्यास ते ओळखू पुन्हा आपण आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नैसर्गिक श्वासांवरती आणायचं. लक्ष विचलित झाल्यास, विचारांच्या पाठीमागे मन गेल्यास पुन्हा श्वासांवरती लक्ष द्या. हळुवारपणे श्वास आतमध्ये घ्या, श्वास अनुभवा आणि दीर्घ उच्छ्वास. म्हणजे पुन्हा एकदा तुमचं संपूर्ण लक्ष नॅचरली, नैसर्गिक श्वासांवरती राहील. आता हळूहळू तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष आतमध्ये येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास या प्रत्येक श्वासाला अनुभवत आहे. तुमचं मन आतमध्ये येणारा प्रत्येक श्वास अनुभवत आहे, बाहेर जाणारा प्रत्येक उच्छ्वास अनुभवत आहे. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास तुम्ही अनुभवत आहात, मनाच्या नजरेने पाहत आहात. प्रत्येक श्वासागणिक तुम्ही स्वस्थ होत आहात, शांत होत आहात. मनाला शांतता, स्तब्धता प्राप्त होत आहे. तुमचं मन आणि तुमचं शरीर खूप शांत होत आहे, खूप रिलॅक्स्ड होत आहे. श्वासाची गती संत आहे.
अगदी नैसर्गिक श्वास खूप खोलवर हलवारपणे येतो आहे आणि जातो आहे. प्रत्येक श्वास तुम्ही अनुभवता आहात आणि प्रत्येक श्वासासोबत तुम्ही स्वतःला शांत, स्थिर अनुभव करत आहात. तुमचं संपूर्ण मन आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स्ड, शांत, सुखावह येत आहे. पुढील 2 ते 3 मिनिट आपण केवळ आणि केवळ याच प्रसन्न, शांत च्या मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये अशाच पद्धतीनं राहू अनुभव घेतो. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास मला शांत, प्रसन्न अशी मानसिक आणि शारीरिक स्थिती देतो. पुढील काही मिनिट केवळ आपण या वर्तमान क्षणामध्ये राहून आपल्या आतमध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाला अनुभवतो. आता एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि दीर्घ उच्छ्वास बाहेर सोडायचा. एक वेळ पुन्हा दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, दीर्घ उच्छ्वास बाहेर सोडायचा आहे. एक वेळ पुन्हा श्वास हळूहळू आतमध्ये घ्यायचा आहे आणि उच्छ्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे. आता पूर्व स्थितीत येण्यासाठी हळूहळू आपले दोन्ही डोळे उघडायचे आहेत. हळूहळू आपले दोन्ही डोळे उघडायचे आहेत. छान, खूप छान प्रकारे तुम्ही साधना केली. मित्रहो, ध्यान ही केवळ एक साधना नसून आपलं मन, शरीर आणि आपल्या आंतरिक ऊर्जेला जोडणारी एक अद्भुत अशी प्रक्रिया आहे. तेव्हा आजचा हा वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणजे जागतिक ध्यान दिवस, या दिनानिमित्त आपण सर्वजण एक सुंदर असा संकल्प करूया. दररोज किमान काही मिनिट ध्यान करूया आणि त्यासाठी वेळेचं बंधन नाहीये. सकाळी, दुपारी, सायंकाळी कधीही करू शकता. जर तुम्हाला ही ध्यान साधना सुयोग्य पद्धतीने शिकायची असेल तर यासाठी आम्ही 21 दिवसीय ध्यान साधना हा व्हिडिओ कोर्स डिझाईन केला आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार दररोज थोडा वेळ सराव करू शकता. या कोर्सच्या रजिस्ट्रेशनसाठी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ध्यान आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण आपली मानसिक, भावनिक, शारीरिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक अशा सर्वच स्तरांवरती खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. कारण ध्यान ही केवळ एक आध्यात्मिक
गोष्ट अशी नाही, तर ती व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनावरती एक सकारात्मक प्रभाव टाकणारी प्रक्रिया आहे. तेव्हा आजच्या या वर्ल्ड मेडिटेशन डे निमित्त पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आशा आणि अपेक्षा की तुम्ही आजपासून दररोज थोडा वेळ ही ध्यान साधना कराल. धन्यवाद.